नमस्कार. लूट वा फसवणूक. आज अनेक लोक चांगल्या भोळ्या साध्या माणसाला मूर्ख बनून त्याचा फायदा घेत आहे, त्याला फसवत आहे, त्याला लुटत आहे. त्या माणसाच्या भोळ्यापणाचा, चांगल्यापणाचा फायदा घेऊन त्याचं जीवन नरक बनवत आहे. आणि ही आज लूट सर्रास चालू आहे, फसवणूक चालू आहे. कोण्या ना कोण्या कारणाने तो त्या माणसाची फसवणूक करत आहे, त्याला लुटत आहे आणि त्याचं जीवन नरकमय बनवत आहे. अशा घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. या केव्हाही घडत आहे, दिवस असो रात्र असो, केव्हाही या घटना घडत आहे. जो मनुष्य कष्ट करतो, मेहनत करतो, आपल्या लेकराबाळांसाठी कष्ट मेहनत करतो, जीवापाड मेहनत करतो, जीवापाड कष्ट करतो, प्रामाणिकपणाने, इमानदारीने कष्ट करतो, मेहनत करतो आणि आपल्या लेकराबाळांसाठी पुंजी जमा करत असतो. परंतु अशा कष्टाळू माणसाची, अशा प्रामाणिक व चांगल्या माणसाची फसवणूक होत आहे, लूट होत आहे आणि त्याने केलेली मेहनत त्याची वाया जाते. कारण त्याने एवढ्या मेहनतीने जमा केलेला पैसा हे लुटारू लोक लुटून नेत आहेत. अनेक कारणांनी, अनेक कारणं दाखवून लोकांना मूर्ख बनवून त्यांना लुटत आहे, त्यांना फसवत आहे. हे फसवणारी लोक, हे लुटणारी लोक अनेक वेशात येतात. नेमका त्यांचा डाव समजत नाही, नेमकी त्याची चाल समजत नाही. अशा लोकांना ओळखणे खूप कठीण आहे. हीच लोक लुटारू आहे, हीच लोक फसवणूक करणारे आहे, हे ओळखणे फार कठीण आहे. कारण हे लोक चोरी करण्यात, या लुटण्यात, या फसवण्यात फार पटाईत असतात, फार तरबेज असतात. म्हणून अशा लोकांना ओळखणे, अशा लोकांचा डाव ओळखणे, अशा लोकांची चाल ओळखणे हे फार कठीण आहे. आणि यामुळे चांगली माणसे भरडली जातात, फसली जातात, लुटली जातात आणि त्याचं जीवन आणखीन दुःखी बनते, कष्टी बनते आणि त्याची आशा धुळीस मिळते, अपेक्षा धुळीस मिळते. काही जणांनी तर काबाड कष्ट करून, मेहनत करून आपल्या मुलींसाठी पैसा जमा केलेला असतो. ही जमा केलेली जमापुंजी त्याला त्याच्या मुलीसाठी कामा येणारी असते. परंतु या मुलींसाठी जमा केलेली जमापुंजी हे लुटारू लोक लुटून नेतात. या माणसाची फसवणूक होते आणि मग त्या भोळ्या चांगल्या माणसाची आशा धुळीस मिळते आणि त्याने जमा केलेली पुंजी हे लुटारू फस्त करतात आणि मग या माणसाचं जीवन आणखीन दुःखी बनते, आणखीनच कष्टी बनते. आणि मग तो त्या मुलीचं लग्न कसं करणार, त्याच्या मुलीचं लग्न कसं करणार, त्याने पाहिलेले स्वप्न कसे पूर्ण करणार, त्याच्या आशा अपेक्षा कशा पूर्ण करणार. तो विचार करता करताच आणखी दुःखी बनतो आणि त्या जीवन आणखी दुःखी कष्टी होते. कारण त्याने जमा केलेला सगळा पैसा लुटला जातो, त्याची फसवणूक होते. अशा माणसानं काय करावं, ज्यानं एक रुपया आपल्या मुलीसाठी जमा केलेला असतो, आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमा केलेला असतो. अशा माणसानं कोणापुढे हात पसरावे, कोणाला दया मागावी,
कुणाकडे न्याय मागा. कारण हे जे लोक असतात, हे लुटारू फसवणूक करणारे लोक असतात, हे ताबडतोब गायब होतात. पैसा हडप करून हे ताबडतोब गायब होतात. लगेच दुसरा वेश परिधान करून ते ताबडतोब गायब होतात. कारण ते अनेक गोष्टींमध्ये तरबेज असतात, अनेक गोष्टींमध्ये पटाईत असतात. त्यामुळे त्यांना शोधणे खूप कठीण काम आहे. त्यामुळे ती लोक हातात येणे फार कठीण काम आहे. अशा प्रकारची लूट, अशा प्रकारची फसवणूक सर्रासपणे होत आहे. एवढंच नव्हे तर हे लुटारू, हे फसवणूक करणारे लोक मुलांना सुद्धा पळून येतात, मुलींना सुद्धा पळून येतात. त्यामुळे सामान्य लोकांचं जीवन फार बिकट झालेलं आहे, भयावह झालेलं आहे. आजच्या युगामध्ये एक एक रुपया फार महत्त्वाचा आहे. कारण आजच्या युगामध्ये जीवन जगणे फार कठीण बाब झालेली आहे. एका आपल्या कष्टाने जमा केलेला पैसा, आपल्या कष्टाने जमा केलेली पुंजी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. यासाठी लोकांनी जागा होणे आवश्यक आहे, सावधान होणे आवश्यक आहे, जागृत होणे आवश्यक आहे. यासाठी पैसा घरात न ठेवता बँकेत ठेवावा लागतो. आणि नेहमी सतत सावधान राहू. कोणावर विश्वास ठेवू नये, कोणावर भरोसा करू नये. कोणीही असो, कितीही गोड बोलो, कितीही गोड बोलो, कसाही असो, कुणीही असो, त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण तो गोड बोलूनच आपले पैसे हडप करतो आणि आपलं जीवन नरक बनवतो. म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नये. एखादा माणूस गोड बोलला म्हणून त्याला सर्व काही आपलं सांगू नये, त्याला सर्व काही आपलं गुप्त सांगू नये, त्याच्यावर भरोसा करू नये. लागली त्याच्यावर भरोसा करू नये. मग किती ओळखीचा असो, कोणीही असो, कसाही असो, त्याच्यावर भरोसा करू नये. जी लोक फसवणारी असतात, जी लोक लुटणारी असतात, ती फार देखावा करत असतात, ती फार तुमचं कौतुक करत असतात, तुमची प्रशंसा करतात, तुमचं गुणगान गातात आणि तुम्ही त्याला भाळून जाता. तुम्हाला वाटते किती चांगला माणूस आहे. ही फसवणूक करणारी लोक, ही लूट करणारे लोक देवा धर्माचं नाव घेऊन, या अतिशय गोड गोड बोलून तुम्हाला लुटता. तुम्ही भोळे माणसं त्याच्यावर विश्वास ठेवता, त्याच्या गोड गोड बोलण्याला, त्याच्या चांगल्या वागण्याला बाळून जाता. तुम्हाला वाटतं की हा किती देव माणूस आहे, हा किती चांगला माणूस आहे. आणि प्रसंगी ते लोक तुम्हाला मदतही करते, काही पैशाची मदतही करते, परंतु त्यांचा डाव तुमच्या लक्षात येत नाही, त्यांची चाल तुमच्या लक्षात येत नाही. त्यांनी रचलेलं जाळं तुमच्या लक्षात येत नाही आणि तुम्ही फसल्या जाता, तुम्ही लुटल्या जाता आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो. अरे त्या माणसाने गोड बोलून चांगलाच डाव रचला आणि आपले सर्व पैसे हडप केले. मग नंतर तुम्हाला पश्चाताप होतो. पण नंतर पश्चाताप करून उपयोग काय? सर्व धन गेलं, सर्व पैसा गेला, सर्व गेलं. आता पश्चाताप करून उपयोग काय? यासाठी सावधान राहा, सतर्क राहा, काळजी घ्या आपल्या मुलांची, स्वतःची आणि आपल्या धनाची काळजी घ्या. म्हणून कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कोणाच्याही चांगल्या वागण्याला, कोणाच्याही चांगल्या बोलण्याला लगेच भाळून जाऊ नका. त्याने तुमची मदत केली म्हणून, त्यांनी देखावा केला म्हणून
या त्यांनी थोडीफार मदत केली म्हणून लगेच त्यांना भाळून जाऊ नका. लगेच त्यांना भाळून जाऊ नका आणि लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तर थोडा विचार करा, गांभीर्याने विचार करा, सतर्क राहा, सावधान राहा. काय खरं काय खोटं जाणून घ्या, परिस्थिती जाणून घ्या. म्हणून तुम्ही फसल्या जाऊ नका. तुमचं वागणं बोलणं सुधारा. नेहमी सावधान राहा, दक्ष राहा, काळजी घ्या. तर तुम्ही फसल्या जाणार नाही, तुमची लूट होणार नाही. कारण ही लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. खेड्यात असो, शहरात असो, कुठेही लूट होत आहे आणि कोणाचीही होत आहे. अनेक लोक फसल्या जात आहेत. कोणीही फसवत आहे. आपल्या अगदी जवळचा माणूस सुद्धा आपल्याला फसवत आहे. आपल्या सोबत राहिलेला माणूस सुद्धा आपल्याला फसवत आहे. आपला मित्र सुद्धा आपल्याला फसवत आहे. म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नका. कोणाच्याही बोलण्याला, कोणाच्याही चांगल्या वागण्याला लगेच भाळून जाऊ नका. कोणालाही पैसा धन देऊ नका. कोणालाही आपली कागदपत्रे देऊ नका. पैसा धन कागदपत्रे कोणालाही देऊ नका. आपल्या घरची परिस्थिती कोणालाही सांगू नका. आपली अडचण, आपलं संकट कोणालाही सांगू नका. शक्यतो स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणून आपल्या घरची परिस्थिती, आपली कंडिशन दुसऱ्याला सांगू नका. दुसरे फायदा घेत, कारण ते तुमच्यावर टपलेले असतात. हे केव्हा जाळ्यात फसाल, हे केव्हा आपल्या डावात फसाल याची ते वाट बघत असतात. म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नका. कोणाला आपल्या घरची परिस्थिती सांगू नका. कोणालाही कागदपत्र देऊ नका. कोणालाही पैसा देऊ नका. कोणालाही धन देऊ नका. म्हणून पुढचा किती जरी गोड वागला, किती जरी गोड बोलला, किती जरी चांगला वागला, तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि जर तुम्हाला त्याच्यावर वाटलं की तुम्हाला याच्यावर विश्वास चांगला आहे, माणूस चांगला आहे, तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. काही दिवस जाऊ द्या. त्याचं वर्तन बघा, त्याचं वागणं बघा, त्याचं बोलणं पहा, त्याचा डाव बघा आणि नंतर त्याच्यावर विश्वास ठेवा. पण खरी परिस्थिती जाणल्याशिवाय, खरी स्थिती जाणल्याशिवाय, काय खरं काय खोटं हे जाणल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि तो माणूस चांगला आहे, छान आहे, हे लगेच बोलून दाखवू नका किंवा लगेच समजू नका. म्हणून आधी खरी परिस्थिती जाणा, सत्य परिस्थिती जाणा आणि नंतर त्या माणसावर विश्वास ठेवा. तुम्ही फसल्या जाणार नाही, तुमची फसवणूक होणार नाही, तुमची लूट होणार नाही आणि तुमचं जीवन नरक बनणार नाही. म्हणून मित्रांनो, कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. सतत सावधान राहा, सतर्क राहा, दक्ष राहा, काळजी घ्या. आणि आपली कागदपत्रे, आपलं धन, आपला पैसा कोणालाही देऊ नका. कोणावर विश्वास ठेवू लगेच कोणाला देऊ नका. निष्काळजीपणा करू नका. ढिलाईपणाने वागू नका. विचार करा, गांभीर्याने विचार करा. बुद्धीचा, ज्ञानाचा वापर करा आणि आपलं जीवन चांगलं जगा, सुंदर जगा. कोणतीही अशी चूक करू नका ज्यामुळे तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. सावधान राहा, सतर्क राहा, दक्ष राहा, काळजी करा. आपल्या लेकरांबाळाकडे लक्ष द्या. बिनधास्त राहू नका. आपल्या बाळांकडे लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या. त्यांच्या बाबतीतही सावधान राहा, सतर्क राहा. कारण आज किडनॅपिंग सुद्धा होत आहे. आज मुलीसुद्धा पळून येत आहे. आज मुलीवर सुद्धा अत्याचार होत आहे. म्हणून दक्ष राहा, सावधान राहा, सतर्क.
कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कोणालाही भाळून जाऊ नका. म्हणून सत्य परिस्थिती जाणल्याशिवाय, गांभीर्याने विचार केल्याशिवाय, सर्व स्थिती जाणल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. मित्रांनो, सतत सावधान राहा, सतर्क राहा, विचारपूर्वक जीवन जगा, काळजीपूर्वक जीवन जगा, कष्ट करा, मेहनत करा आणि सतत सावधान राहा, केअरफुल राहा. सावधान राहा, सतर्क राहा, काळजी घ्या. आपल्या लेकरा बाळांची, तुमची, सर्वांची काळजी घ्या. आणि कोणालाही आमंत्रण देऊ नका. आमंत्रण म्हणजे कोणालाही आपल्या घरी नेऊ नका. म्हणजे विश्वास नसेल, शंका असेल त्या माणसाला घरी नेऊ नका. कोणालाही घरी घेऊन जाऊ नका. खात्री पटल्याशिवाय, ओळख चांगली पटल्याशिवाय, चांगला विश्वास असल्याशिवाय त्याला घरी घेऊन जाऊ नका. आपली कंडिशन सांगू नका, आपली स्थिती सांगू नका. आणि आपली कागदपत्रे, आपला पैसा, आपलं धन देऊ नका. एखादा माणूस तुम्हाला तुमच्याकडून म्हणेल मला एवढे पैसे उसने पाहिजे. तुमचं मन याला तो पैसे घेण्यासाठी खूप काकुळती करेल, काही सांगेल, खूप सांगल, तोंड असं वेगळं करल, खूप अडचणी सांगल, काही सांगल, पैसा तुमच्याजवळचा हडप करण्यासाठी. आणि मग तुम्ही त्याला भाळता. त्याला, तुम्हाला वाटतं खरंच याला खूप अडचण आहे, आपल्याकडं आहे, घ्या, तुम्ही देता आणि त्यात तुम्ही फसवून जाता. कारण ते पैसे एकदा दिले म्हणजे तुमचे बुडले समजा. म्हणून चांगला विचार केल्याशिवाय, सत्य परिस्थिती झाल्याशिवाय, गांभीर्याने विचार केल्याशिवाय, सर्व चौकशी केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. कोणालाही पैसे देऊ नका. कोणाजवळही कागदपत्र देऊ नका. कोणालाही आपल्या घरची कंडिशन, आपल्या घरची स्थिती सांगू नका. ती मनात ठेवा आणि स्वतः सोडण्याचा प्रयत्न करा. लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका. लगेच कोणाला भाळून जाऊ नका. म्हणून अशी कोणतीही चूक करू नका जेणेकरून तुम्हाला पुढे पश्चाताप करण्याची वेळ येईल. असं कोणतंही काम करू नका ज्यामुळे तुमचं जीवन नरक बनेल, दुःखी कष्टी होईल आणि तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणून पश्चाताप होण्याच्या अगोदरच सावधान राहा, सतर्क राहा, केअरफुल राहा, काळजी घ्या, दक्ष राहा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.